माहिती आहे सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी यत्न करण्यात येणार आहे। तर आंदोलक सोमनाथ सूर्यवंशीच्या पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे। दुपारी 1 वाजता परभणीतनं हा लॉंग मार्च सुरू होणार असल्याची माहिती आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नाझीर खान यांच्याकडून। नाझीर, काय सांगाल, आज हा लॉंग मार्च निघणार आहे, कसं नियोजन या लॉंग मार्चचं असणार आहे? मोहिनी, खरं तर दुपारी 1 वाजताचा हा मोर्चाचं आयोजन या ठिकाणी असणार आहे आणि या ठिकाणी आपण जो पाहतोय हा परिसर आहे, या परिसरामध्ये सातत्यानं गेल्या 32 दिवसापासून आंदोलन सुरू आहे आणि काल प्रशासन आणि आंबेडकर अनुयायांची बैठक झाली होती। मात्र त्या बैठकीमध्ये प्रशासनाकडून आजचा लॉंग मार्च टाळण्यात यावा अशी विनंती करण्यात आली होती। मात्र प्रशासन आणि आंदोलकांमध्ये जो काही तोडगा निघाला नाही, त्यामुळे आज दुपारी 1 वाजता याच परिसरातून आंबेडकर अनुयायींकडून खरं तर परभणी ते मुंबई असा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे। साधारण 5000 नागरिक या मार्चमध्ये उपस्थित असणार अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे। त्यामध्ये महिलांचाही समावेश एकूणच असणार आहे अशी माहिती आहे। खरं तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला होता आणि त्यानंतर कुठेतरी आंबेडकर अनुयायांकडून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी करण्यात येते आणि त्याच अनुषंगानं आजचा हा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे। मोहिनी, अगदीच, नक्कीच नाझीर, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।